100% बातम्यांची सुरुवात आपण एका महत्त्वाच्या बातमीने करणार आहोत। ही बातमी आहे विधान भवनात आज उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांचं एकत्र आगमन झाल्याची। या दोन्ही नेत्यांचं एकमेकांसोबत हसतमुखाने एकमेकांसोबतचा संवाद साधल्याचं दृश्य अनेकांनी पाहिलं आणि त्यामुळे विविध राजकीय चर्चांना सुद्धा आता उधाण आलेलं आहे। गेल्या 9 महिन्यांपासून सुरू असलेल्या राजकीय सत्ता संघर्षामुळे एकेकाळी मित्र असलेले देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यातल्या संबंधांमध्ये वितुष्ट आलंय। एकमेकांवर या दोन्ही नेत्यांनी जोरदार टीकाही केली आहे। या पार्श्वभूमीवर विधान भवन परिसरात दिसलेलं चित्र सगळ्यांना छेद देणारं ठरलंय। अधिवेशनासाठी विधिमंडळात दाखल होत असताना दोन्ही नेते विधान भवनाच्या आवारात एकत्र दिसून आले। उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्यातील राजकीय हेवेदावे बाजूला ठेवत एकमेकांशी संवाद साधतच विधिमंडळात प्रवेश केला। आता बंद दारात चर्चा ही अधिक फलदायी होते असं म्हणतात, तर जेव्हा आमची कदाचित किंवा कधीतरी झालीच बंद दारात चर्चा तर तेव्हा बोलू। काही बिघडलं नाही। उद्धवजी पुन्हा एकदा कधीतरी शांतीने विचार हाड वाढवायचा। 2 दिवसांपूर्वी लग्नाच्या मुद्द्यावरून फडणवीस आणि आदित्य ठाकरे यांच्यात मजेशीर संवादही विधानसभेच्या चर्चेच्या वेळेला पाहायला मिळाला। त्यानंतर 2च दिवसांनी उद्धव ठाकरे आणि फडणवीस यांच्यातील या संवादामुळे राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे। या संवादातून पुढील राजकीय आराखडे बांधू नयेत असं उद्धव ठाकरे जरी म्हणत असले तरी देवेंद्र फडणवीसांसोबतचा त्यांचा हा संवाद चर्चेचा विषय ठरलाय इतकं मात्र खरं। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी गुढीपाडवा मेळाव्यात उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केलेला होता। राज ठाकरेंच्या या टीकेला उद्धव ठाकरेंसह चोख प्रत्युत्तर शिवसेनेच्या नेत्यांनी दिलेलं आहे, तर संजय राऊतांनी राज ठाकरेंना जोरदार टोला देखील हाणलाय। मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंच्या निशाण्यावर उद्धव ठाकरे होते। उद्धव ठाकरेंच्या कार्यपद्धतीमुळे पक्षावर आजची स्थिती आल्याचा घणाघातही राज ठाकरेंनी केलेला होता। अनेक नेत्यांनी यामुळेच पक्ष सोडल्याचाही आरोप राज ठाकरेंनी केला। राज ठाकरेंच्या या टीकेला आता उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडूनही जोरदार उत्तर देण्यात आलेलं आहे। मी कालची ती भाषण पण आणि गेल्या 18 वर्षात तेच चालले, 30 रेकॉर्ड घासून पुसून झालेली आहे। पाठवत असतात त्यांच्या पक्षाला 18 वर्ष होऊन गेली। मला वाटतं पक्ष वयात आलाय, पण त्यांच्या पक्षाचं काय चाललंय मला माहित नाही। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे नेहमीच एकमेकांवर टीकेचे बाण सोडत असतात। मराठी मतं आपल्याकडे खेचण्यासाठी या दोन्ही पक्षाच्या नेत्यांमधलं हे वाकयुद्ध पालिका निवडणूक जशी जवळ येईल तसा आणखी रंगणार आहे। मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंनी माहीमजवळ समुद्रात अनधिकृत मजार उभारली जात असल्याचा दावा केला होता आणि या संदर्भातला व्हिडिओ दाखवत राज ठाकरेंनी प्रशासनाला महिन्याभराचा अल्टिमेटम देखील दिला होता। राज ठाकरे यांच्या अल्टिमेटम नंतर आता प्रशासनाला खडबडून जाग आलेली आहे। हे जर तोडलं गेलं नाही तर त्याच्या बाजूला सगळ्यात मोठं गणपतीचं मंदिर आम्ही उभं केल्याशिवाय इथे राहणार नाही। राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर माहीम समुद्रातील वादग्रस्त मजारी भोवतीचं अनधिकृत बांधकाम हटवण्यात आलं। राज ठाकरेंनी मेळाव्यात व्हिडिओ दाखवल्यानंतर मुंबई पोलीस आयुक्तांनी या संदर्भात पाहणीचे आदेश दिले आणि त्यानंतर गुरुवारी सकाळीच महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे अधिकारी माहीम समुद्रातल्या ठिकाणावर पोहोचले। वादग्रस्त मजारीच्या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेचं अतिक्रमण विरोधी पथकही तिथं पोहोचलं। मुंबई महापालिका, जिल्हाधिकारी आणि पोलिसांच्या संयुक्त पथकानं जेसीबीच्या मदतीनं हे अनधिकृत मजारीचं बांधकाम हटवलं। काल मी एक गोष्ट बोललो, आज सकाळी गोष्ट तोडली गेली, तर त्याच्यामुळे कोण ही गोष्ट करतंय आणि कोण करत नाही आणि फक्त कोणतरी नुसतं बोलतंय समजतंय। एवढे वर्ष कारवाई होत नाही आणि तातडीने कारवाई होते, तर अशा अनेक गोष्टी राज्यात असतील तर त्यांच्याकडे कळवा, ते पत्र लिहितात आणि कारवाई होईल। या कारवाईनंतर शिवसेना भवनासमोर मनसे इम्पॅक्ट अशी बॅनरबाजी मनसेकडून करण्यात आली। सांगलीच्या कुपवाडमधील अवैध मशीद बांधकामाच्या वादातून 2 गटात हाणामारीचा प्रकार घडलेला होता आणि राज ठाकरे यांनी सुद्धा मनसेच्या मेळाव्यात हा अवैध बांधकामाचा मुद्दा उपस्थित केला होता। राज यांच्या लाव रे तो व्हिडिओ नंतर सांगलीतही प्रशासन कामाला लागलं। राज ठाकरेंनी सांगलीतल्या वादग्रस्त मशीद बांधकाम प्रकरणाचा मुद्दा उपस्थित केलेला होता आणि यानंतर महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन खडबडून जागं झालंय। विभागाकडून या ठिकाणच्या जागेची मोजणी गुरुवारी करण्यात आली। यानंतर पालिका आयुक्त सुनील पवारांनी या जागेच्या ठिकाणी बांधण्यात येणारं बांधकाम हे अनधिकृत असल्याचं स्पष्ट केलं। सुमारे 1.25 एकर जागेवर सांगली महापालिकेच्या शाळेचं आरक्षण होतं अशी माहिती समोर आलेली आहे। त्यानंतर मोठ्या पोलीस बंदोबस्तात वादग्रस्त जागेवरचं अतिक्रमण काढण्यात आलंय। या ठिकाणी असलेले सीसीटीव्ही देखील काढले गेलेत। कायद्याप्रमाणे जे काही प्रोसिजर आहे ते प्रोसिजर फॉलो करून आम्ही त्या बांधकामावर कारवाई करण्याचा निर्णय घेतलेला आहे। या कारवाई दरम्यान पोलिसांची दंडेलशाही पाहायला मिळाली आहे। कारवाई सुरू असताना न्यूज 18 लोकमतच्या प्रतिनिधीचा मोबाईल हिसकावण्यात आला। इतक्यावरच हे थांबलं नाही तर प्रतिनिधी आसिफ मुरसल यांच्या फोनमधील व्हिडिओ देखील डिलीट करण्यात आला। न्यूज 18 लोकमतचे प्रतिनिधी 100 मीटरच्या परिसरातही नव्हते। दूरवरून शूट करत असतानाही त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे। जर अशा प्रकारे प्रतिनिधींना रोखलं जात असेल तर वार्तांकन कसं करायचं असा सवाल उपस्थित होतोय।
काँग्रेस नेते राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत केलेल्या वक्तव्यावरून आता गल्लीपासून दिल्लीपर्यंत राजकारण तापलंय आणि या राहुल गांधींच्या वक्तव्याचे पडसाद अर्थसंकल्पीय अधिवेशनात सुद्धा पाहायला मिळाले। भाजप आणि शिवसेनेकडून राहुल गांधींच्या विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आलं। विधान भवनाच्या पायऱ्यांवर कायमच विरोधकांकडून आंदोलन करण्यात येतं। गुरुवारी सत्ताधारी शिवसेना आणि भाजपनं विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं। भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांनी राहुल गांधींच्या फोटोवर जोडे मारो आंदोलन केलं। यावेळेला राहुल गांधींनी सावरकरांवर केलेल्या वक्तव्याबाबत माफी मागावी अशी मागणी करण्यात आली। मात्र याच आंदोलनाचे पडसाद सभागृहातही उमटले। अशा प्रकारे सभागृहाच्या आवारात नेत्यांच्या प्रतिमेला जोडेमारो आंदोलन करण्यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आक्षेप घेतला। यावर उपमुख्यमंत्री फडणवीसांनी अशा प्रकारचं आंदोलन योग्य नसलं तरी सावरकरांसारख्या महापुरुषांचा सातत्यानं अपमान करणं कितपत योग्य आहे असाही सवाल केला। ही पद्धत जर सुरू झाली जोडे मारायची तर उद्याच्याला दुसऱ्या कुणाच्या फोटोला जोडे मारले तर कुणालाच ते आवडणार नाही। स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल ज्या हीन प्रवृत्तीने या ठिकाणी बोललं जातं अध्यक्ष महोदय, हे बोलणं देखील पहिल्यांदा बंद केलं पाहिजे। राहुल गांधींच्या मुद्द्यावरून आता महाराष्ट्रातलं राजकीय वातावरणही तापण्याची चिन्ह आहे। मोदी आडनावावरून वादग्रस्त वक्तव्य करणं राहुल गांधींना चांगलंच भोवलेलं आहे। 2019 मध्ये मोदी आडनावावरून केलेल्या वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी सुरत कोर्टानं काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना 2 वर्षांची शिक्षा सुनावलेली आहे आणि त्यामुळे राहुल गांधींची खासदारकी आता धोक्यात येण्याची शक्यता आहे। राहुल गांधींनी 2019 मध्ये कर्नाटकच्या कोलारमध्ये एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं। सर्व चोरांची आडनावं मोदीच कशी असतात असं राहुल प्रचार सभेत म्हणाले होते आणि त्याविरोधात गुजरातमधल्या एका भाजप आमदारानं पोलिसात तक्रार केली होती। त्या संदर्भात सुरतच्या जिल्हा न्यायालयात सुनावणी झाली। सुनावणी दरम्यान राहुल गांधींना दोषी ठरवण्यात आलं। त्यानंतर त्यांना 2 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे। कोर्टाच्या निर्णयानंतर राहुल गांधींनी जामिनासाठी अर्ज केला आणि त्यांचा जामीन मंजूर झालाय। मात्र या शिक्षेची अंमलबजावणी 30 दिवसांसाठी स्थगित करण्यात आलेली आहे। वरच्या कोर्टात जाण्यासाठी कोर्टानं राहुल गांधींना 30 दिवसांचा वेळ दिलाय। राहुल गांधींना सुनावण्यात आलेल्या शिक्षेनंतर देशभरात काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले। महाराष्ट्रासह विविध राज्यांमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं। तर दुसरीकडे राहुल गांधींनी ट्विटरवर महात्मा गांधींचं वाक्य शेअर करत शिक्षेनंतर पहिली प्रतिक्रिया दिली आहे। सत्य हाच माझा देव आहे असं ट्विट राहुल गांधींनी केलंय। ठाकरे गटातले खासदार संजय राऊतांना आणखी एक मोठा धक्का बसलाय। संजय राऊतांना शिवसेनेच्या संसदीय नेतेपदावरून हटवण्यात आलेलं आहे आणि त्यांच्या जागी आता गजानन कीर्तीकर यांची निवड करण्यात आलेली आहे। ठाकरेंच्या गटातले खासदार संजय राऊत हे नेहमी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत शिवसेनेच्या खासदारांवर टीकेचे बाण सोडत असतात। त्यामुळे आता शिवसेनेचे आमदार संजय राऊतांना घेरण्याची संधी सोडत नाहीयेत। त्यातच शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह निवडणूक आयोगानं शिंदेंना दिल्यानंतर झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत शिवसेना संसदीय पक्षाच्या नेतेपदी गजानन कीर्तीकर यांची निवड करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। संजय राऊतांना संसदीय नेतेपदावरून हटवून गजानन कीर्तीकर यांची निवड करण्यात आल्याचं पत्र शिवसेनेकडून लोकसभा अध्यक्षांना देण्यात आलेलं आहे। कोणाला धनुष्यबाण मिळालं, कोणाला पक्षाचं नाव कागदावर मिळालं म्हणून त्यांचा पक्ष होत नाही। लोकांचा पाठिंबा असावा लागतो। खासदार संजय राऊतांसाठी हा मोठा धक्का मानला जातोय। आता संजय राऊत यावर नेमकी काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं औत्सुक्याचं असेल। राज्यामध्ये लव जिहाद आणि धर्मांतराचा मुद्दा चांगलाच तापलाय। राज्यामध्ये ठिकठिकाणी हिंदू जन आक्रोश मोर्चे काढले जात आहेत। लव जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदे करण्याची मागणी या मोर्चाद्वारे केली जाते। लव जिहाद आणि धर्मांतराचा मुद्दा महाराष्ट्राच्या विधिमंडळातही चांगलाच तापलाय। काही दिवसांपूर्वी भाजप आमदार नितेश राणे आणि समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांच्यात याच मुद्द्यावरून विधिमंडळाच्या आवारात जोरदार खडाजंगी झाली होती। गुरुवारी पुन्हा एकदा विधान परिषदेत लव जिहादचा मुद्दा उपस्थित करण्यात आला। भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी हा मुद्दा उपस्थित करत धर्मांतर आणि लव जिहाद विरोधी कायदा सरकार आणणार का असा सवाल सरकारला विचारलाय। तर भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी मुंबईतही लव जिहादचं रॅकेट असल्याचं निदर्शनाला आणून दिलेलं आहे। यावर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लव जिहाद आणि धर्मांतराबाबत कायदे आहेत ते अधिक प्रभावी आणि कडक होण्याबद्दल काही बदल करणं गरजेचं असल्याचं म्हटलंय। धर्मांतराच्या बाबतीमध्ये कडक कायदा आणि लव जिहादच्या बाबतीमध्ये आपण कडक कायदा सरकार लवकरात लवकर आणणार आहे का? आता हा प्रश्न विचाराधीन आहे आणि आवश्यकता असेल तर ते करण्यात येईल। आता लव जिहाद आणि धर्मांतराच्या मुद्द्यावरून भाजप आणि समाजवादी पक्षाच्या नेत्यांमध्ये पुन्हा एकदा जुंपण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांची शुक्रवारी ईडीकडून चौकशी केली जाणार आहे। दरम्यान हसन मुश्रीफांच्या ईडी चौकशीच्या विरोधात त्यांच्या समर्थकांनी मुंबईतल्या ईडी कार्यालयात आज जोरदार आंदोलन केलेलं आहे।
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफांनी कोल्हापुरात साखर कारखाना उभारताना त्यात कोट्यवधींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केलाय। या प्रकरणी काही दिवसांपूर्वी हसन मुश्रीफ एकदा ईडी समोर चौकशीसाठी हजर झाले होते। आता पुन्हा एकदा शुक्रवारी हसन मुश्रीफांची ईडीकडून चौकशी होणार आहे। दरम्यान हसन मुश्रीफांच्या ईडी चौकशीच्या विरोधात हसन मुश्रीफ समर्थक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। मुंबईतल्या ईडी कार्यालयाबाहेर हसन मुश्रीफ समर्थक आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं। या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवलेला होता। यावेळेला काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यातही घेतलं। दरम्यान कोल्हापुरात आणखी 25 जणांनी हसन मुश्रीफांच्या विरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे। मुश्रीफांनी कारखाना उभारणीसाठी पैसे घेऊन फसवणूक केल्याची तक्रार या शेतकऱ्यांनी केली आहे। त्यामुळे आता हसन मुश्रीफांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे। नांदेड जिल्ह्यामध्ये आपली पहिली सभा घेऊन तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी आपल्या BRS अर्थात भारत राष्ट्र समिती पक्षाचा विस्ताराचा नारळ फोडलाय। काही दिवसांपूर्वी राज्यात एंट्री करणाऱ्या BRSनं आता महाराष्ट्रात आपला विस्तार वाढवलेला आहे। भारत राष्ट्र समिती पक्षानं आता छत्रपती संभाजीनगरमध्ये एंट्री केली आहे। माजी आमदार आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांनी भारत राष्ट्र समिती पक्षात प्रवेश केलाय। हैदराबादमध्ये जाऊन तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत हर्षवर्धन जाधव BRS पक्षात दाखल झाले। हर्षवर्धन जाधव यांच्या पक्षप्रवेशानंतर के चंद्रशेखर राव यांची लवकरच छत्रपती संभाजीनगर शहरात भव्य सभा होणार आहे। भारत राष्ट्र समिती पक्षात प्रवेश घेतल्यानंतर हर्षवर्धन जाधव यांच्याकडून दानवे यांच्यासह भाजपवर टीका होण्याची शक्यता आहे। तसंच गेल्या वेळेला लोकसभा निवडणुकीत जाधव यांच्यामुळे शिवसेनेचे तत्कालीन उमेदवार असलेले चंद्रकांत खैरे यांना पराभव स्वीकारावा लागला होता। त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत जाधव यांनी रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतल्यास याचे मोठे राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता आहे। शरद पवारांच्या राजकीय भूमिकांची मोठी चर्चा जशी राज्यातल्या जनतेमध्ये दिसत असते तशीच ती राजकीय वर्तुळात सुद्धा दिसून येत असते। फक्त शरद पवारांनी घेतलेल्या भूमिकांचीच नाही तर त्यांच्याशी निगडीत प्रत्येक गोष्टीची चर्चा होत असते। सध्या पवारांच्या या एका फोटोची जोरदार चर्चा रंगलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार आणि शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी इंस्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे। शरद पवार आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांच्या सोबतचा एक फोटो त्यांनी इंस्टाग्रामवर शेअर केलाय। हा ब्लॅक अँड व्हाईट फोटो 40 ते 50 वर्षांपूर्वीचा असल्याचं सांगितलं जात आहे। या फोटोला सुप्रिया सुळे यांनी नॉस्टॅल्जिया असं कॅप्शन दिलंय। या फोटोत शरद पवारांची चक्क फ्रेंच कट दाढी पाहायला मिळतेय। शरद पवारांना त्यांच्या तरुणपणी पाहिलेली फार कमी मंडळी आहेत। बहुसंख्य कार्यकर्ते आणि लोकांनी शरद पवारांना त्यांच्या सध्याच्या लुकमध्येच पाहिलंय। त्यामुळे दाढीतला आणि त्यातही फ्रेंच कट दाढी ठेवलेला पवारांचा हा फोटो चर्चेचा विषय ठरलाय। गडचिरोलीमध्ये मोठा घातपात घडवण्याचा नक्षलवाद्यांचा कट पोलिसांच्या सतर्कतेमुळे उधळला गेलाय। नक्षलवाद्यांनी पेरलेले 2 कुकर बॉम्ब आणि एक क्लेमर माइन स्फोट होण्यापूर्वी जप्त झालेत। हे बॉम्ब शोधक पथकानं निकामी केलेत। नक्षलवाद्यांचा सध्या TCOC हे विशेष अभियान सुरू आहे। या अभियानात हिंसक कारवाया करण्यासोबतच पोलीस दलाच्या जवानांना लक्ष्य करण्याचा कट नक्षलवादी आखत असतात। गडचिरोली पोलीस दलाच्या जवानांकडून या पार्श्वभूमीवर विशेष अभियान सुरू असताना भामरागड तालुक्यात गोंबाडाच्या जंगलात 2 वेगवेगळ्या ठिकाणी नक्षलवाद्यांनी स्फोटकं पेरून ठेवलेली आढळली। पोलिसांनी 2 कुकर बॉम्ब आणि एक क्लेमर माइन स्फोट होण्यापूर्वी जप्त केलेत। या कुकर बॉम्ब आणि क्लेमर माइनचा जंगलातच बॉम्ब शोधक पथकानं स्फोट करून निकामी केलाय। पोलिसांच्या सतर्कतेमुळे घातपात घडवण्याचा नक्षलवाद्यांचा प्रयत्न धुळीला मिळालाय। बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या धमकी प्रकरणी ब्रिटन कनेक्शन आता समोर आलेलं आहे। सलमानला ब्रिटनमधनं धमकीचा ईमेल पाठवण्यात आल्याचं उघड झालंय। सलमान कुख्यात बिश्नोई गँगच्या निशाण्यावर आहे। बॉलिवूड अभिनेता सलमान खानला नुकतंच जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली होती। आरोपींनी धमकीचा ईमेल पाठवला होता। त्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी तपास सुरू केला असून तो ईमेल ब्रिटनमधून पाठवण्यात आल्याचं उघड झालंय। पोलिसांनी त्या ईमेलची लिंक शोधून काढण्यात यश मिळवलंय। त्या ईमेलशी संबंधित मोबाईल नंबरही पोलिसांच्या हाती लागलाय। त्यामुळे आता धमकी देणाऱ्याचा चेहरा उघड होण्याची शक्यता आहे। सलमान खान बिश्नोई टोळीच्या टार्गेटवर आलाय। बिश्नोई टोळीचा म्होरक्या गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई तिहार तुरुंगातनं आपल्या टोळीची सूत्र हलवतोय। काही दिवसांपूर्वीच बिश्नोईचा साथीदार गोल्डी बरारच्या हस्तकांनी सलमान खानच्या मॅनेजरला धमकीचा ईमेल पाठवला होता। त्यामध्ये गोल्डी बरारला सलमान खानशी बोलायचं असल्याचं म्हटलंय। तसंच हे प्रकरण संपवायचं असल्यास सलमानला गोल्डीशी बोलायला सांग, समोरासमोर बोलायची तयारी असून पुढच्या वेळेला धक्का देऊ अशी धमकी त्या ईमेलमध्ये देण्यात आलेली होती। या प्रकरणी लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी बरार विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी सलमानच्या सुरक्षेत वाढ केली आहे। गलेलठ्ठ पगाराच्या नोकरीसाठी अमेरिका, कॅनडा, ब्रिटन आणि फ्रान्स यासारख्या देशांना सर्वाधिक पसंती दर्शवली जाते। भारतातून अमेरिकेत नोकरीसाठी जाणाऱ्यांची संख्या देखील खूप मोठी आहे। मात्र काहींना वर्क व्हिसा नसल्यामुळे अमेरिकेत नोकरी मिळत नाही। आता अमेरिकेत नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खुशखबर आहे। अमेरिकेत बिझनेस व्हिसा अथवा टुरिस्ट व्हिसा घेऊन जाणाऱ्याला नोकरीसाठी अर्ज करता येणार आहे। त्याशिवाय या व्हिसावर त्यांना मुलाखतही देता येईल। अमेरिकेतल्या एका फेडरल एजन्सीनं याबाबतची माहिती दिली आहे।
बिझनेस व्हिसा अथवा टुरिस्ट व्हिसाद्वारे तुम्ही नोकरी मिळवू शकता. मात्र नोकरी सुरू करण्यापूर्वी तुम्हाला व्हिसा बदलावा लागणार आहे. US सिटिझनशिप अँड इमिग्रेशन सर्व्हिसनं बदललेल्या नियमांबाबत ट्विट करत माहिती दिली आहे. त्यामुळे अमेरिकेत नोकरीसाठी जाणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. सोलापूरच्या अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलेला आहे आणि या निमित्तानं हजारोंच्या संख्येनं भाविक अक्कलकोटमध्ये दाखल झाले. राज्यभरात सुद्धा स्वामींच्या प्रकट दिनाचा मोठा उत्साह पाहायला मिळाला. सोलापूरच्या अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिन सोहळा पार पडला. पहाटे 5 वाजता काकड आरतीनंतर नगर प्रदक्षिणा पार पडली आहे. स्वामी समर्थांचा प्रकट दिन सोहळा पाहण्यासाठी हजारो स्वामी भक्त राज्याच्या कानाकोपऱ्यातनं अक्कलकोटमध्ये दाखल झालेत. पहाटे 5 वाजल्यापासून भाविकांनी मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली आहे. एकूणच स्वामी समर्थांच्या नावाचा गजर या ठिकाणी पाहायला मिळाला. तर राज्यात ठिकठिकाणी स्वामींचा प्रकट दिन साजरा करण्यात आला. स्वामी समर्थ प्रकट दिनाचं औचित्य साधून सिंधुदुर्गातल्या वेंगुर्ले आरवली इथले चित्रकार रविराज चिपकर यांनी सागर तीर्थ समुद्र किनाऱ्यावर स्वामी समर्थांचं मनमोहक वाळूशिल्प साकारलंय. 3 तासाच्या कालावधीत चिपकर यांनी हे वाळूशिल्प साकारलंय. महाराष्ट्रात यात्रा जत्रा सुरूच आहेत. अमरावती जिल्ह्यातल्या सवंगा विठोबा इथल्या श्रीकृष्ण अवधूत महाराज मंदिरात गुढीपाडव्यापासून दरवर्षी यात्रा भरत असते. पहिल्याच दिवशी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. अमरावतीच्या सावंगा विठोबा इथल्या श्रीकृष्ण अवधूत महाराज मंदिरात गुढीपाडव्याला लाखो भाविक जमत असतात. यावेळेला मंदिरातील 72 फूट उंच असलेल्या झेंड्यांना नवीन खोळं म्हणजे झेंडे चढवले जातात. त्या झेंड्यांना पदस्पर्श होऊ न देता नवीन खोळं चढवले जातात. हा चित्तथरारक प्रसंग लाखो भाविकांनी याची देही याची डोळा अनुभवलाय. नवीन खोळ चढेपर्यंत भाविक कापूर जाळत असतात. यावेळेला शेकडो क्विंटल कापूर जाळला जातो. लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या श्रीकृष्ण अवधूत महाराज यात्रोत्सव 31 मार्च पर्यंत सुरू राहणार आहे. गुढीपाडवा 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो आणि या मुहूर्तावर अनेक जण नवीन वर्षाची नवी सुरुवात म्हणून एखादा व्यवसाय सुरू करत असतात किंवा घर किंवा गाडी खरेदी करत असतात. मात्र बीड जिल्ह्यातल्या चोपनवाडी इथल्या एका शेतकऱ्यानं गुढीपाडव्याला आपल्या लाडक्या बोकडाचं नामकरण केलंय. बीडच्या माजलगाव तालुक्यातील चोपनवाडी गावचे विठ्ठल डिसले या शेतकऱ्यानं शेतीला जोडधंदा आणि शेळीपालनाची आवड असल्यानं शेळीपालनाचा व्यवसाय सुरू केला. त्यांनी 9 महिन्याच्या बीटल जातीचा बोकड 70,000 रुपयात खरेदी केला. जसं आपण आपल्या कुटुंबातल्या लहान मुलांचं नामकरण करतो अगदी तसंच या बोकडाचं नामकरण करण्यात आलं. बोकडाच्या गळ्यात पुष्पहार, पितळाची जाड साखळी, समोरच्या दोन्ही पायात पितळाचे तोडे, शरीराला 4-5 ठिकाणी फीत बांधून त्याला सजवण्यात आलं. त्यानंतर घरातील आणि शेजारील महिलांनी गंध गुलाल वाहून पंचारती ओवाळून बोकडाचं औक्षण केलं. या लाडक्या बोकडाचं चेतक असं नामकरण करण्यात आलं. या सोहळ्याला डिसले परिवारातील महिला, लहान मुलं, शेतकरी, शेळीपालन व्यवसाय करणारे सहभागी झाले होते. या बोकडाच्या बारशाची बीडसह अख्ख्या महाराष्ट्रात चर्चा सुरू आहे. IPL 2023ला आता अवघे काही दिवस उरलेले आहेत. स्पर्धेमध्ये प्रत्येक वर्षी काही नवे नियम आणले जात असतात. यंदाच्याही वर्षी असाच एक नवा नियम आणण्याचा विचार सुरू असल्याचं समजतंय. क्रिकेटमधल्या संकेतानुसार टॉस होण्यापूर्वी प्रतिस्पर्धी कर्णधार आपापले संघ एकमेकांना कळवत असतात. मात्र आता टॉस नंतर बॅटिंग तसंच बॉलिंगचा निर्णय झाल्यावर कर्णधार आपली टीम जाहीर करतील आणि त्यामुळे इम्पॅक्ट खेळाडूंचा जास्त प्रभावीपणे वापर होईल असाही विचार आहे. IPL गव्हर्निंग काउन्सिलनं यंदाच्या लीगमधील संभाव्य नियमावली टीम्सना पाठवली आहे. त्यात टीम्सना प्रथम बॉलिंग अथवा बॅटिंग यानुसार टीम निवडीची मुभा असेल असं म्हटलंय. यामध्ये इम्पॅक्ट खेळाडूही अंतिम टीम जाहीर करतानाच निवडण्याची मुभा असेल असंही सांगितलंय. आणि या होता आजच्या 100% खणखणीत बातम्या. इतरही महत्त्वाच्या घडामोडींसाठी बघत रहा फक्त न्यूज 18 लोकमत.